पूर्ण त्यांचं हे झालंय, मोठं आलंय, त्यांनी सगळं बिघडलं. येत आहे सगळ्यांना व्यवस्थित दिसतंय? हो हो दिसतात. एतस्मात् जायते प्राणो मनः सर्वेन्द्रियाणि च खं वायुर्ज्योतिरापः पृथिवी विश्वस्य धारिणी. एतस्मात् जायते प्राणो. अपर्णा त्यांना हे करतो, रिमूव्ह करतो. खूप मोठा हे आहे त्यांचा पिन. एतस्मात् जायते प्राणो. आता प्राण कसे तयार होतात हा विषय सुरू झालाय. आतापर्यंत आपण काय बघितलं? ब्रह्माचे पारमार्थिक स्वरूप कसं आहे हे बघितलं, की ब्रह्म दिव्य आहे, ब्रह्म अमूर्त आहे, ब्रह्म पुरुष आहे आणि तो अक्षरापेक्षा श्रेष्ठ आहे, आत आणि बाहेर व्याप्त आहे, अप्राण आहे, अमन आहे, शुभ्र आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मळ अजिबात नाही आणि त्याच्यापेक्षा परमपुरुष सर्वश्रेष्ठ आहे. आता विषय सुरू आहे की परमात्म्यापासून प्राणशक्ती कशी तयार झाली. कारण प्रश्न विचारला होता की अक्षर पुरुषामुळे जगाला गती स्वरूप जग पण आलं, मग प्राण कसा आला? मग प्राण त्या पुरुषाच्या बरोबर असणं शक्य नाही. मग प्राण आला कसा आणि आलेला प्राण खरा की खोटा? मग मन कसं आलं? आलेलं मन खरं की खोटं? आणि सगळे इंद्रिय कसे निर्माण झाले? जगत निर्माण झालं तर जीवाला प्राण, मन आणि इंद्रिय कसं निर्माण झालं या संबंधीचा प्रश्न आहे. महाभूत कसे आलेत हाही प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आता तिसऱ्या मंत्रांमध्ये देण्याचं सुरू झालं की जगत निर्माण झालं ही माया या उपाधीमुळे आलाय. हो, जगत निर्माण झालं हे जगत माया या उपाधीमुळे निर्माण झालं. कुणामुळे निर्माण झालं? माया या उपाधीमुळे जगत निर्माण झालं आणि अविद्या या उपाधीमुळे जीव निर्माण झाला. माया विशिष्ट ठीक आहे ना. माया विशिष्ट साभास चेतन माया विशिष्ट साभास चेतन म्हणजे ईश्वर आणि अविद्या विशिष्ट साभास चेतन म्हणजे जीव. आता याला विशिष्ट का म्हणायचं आणि माया आणि अविद्या हे शब्द का वापरायचे याचा थोडासा खुलासा या ठिकाणी करतो. त्याशिवाय जगताची निर्मिती आम्हाला कळणार नाही. ब्रह्म हे कुठल्याही प्रकारे कुठल्याही उपाधीने ढाकल्या जाऊ शकत नाही, कारण ते अनिर्मित आहे आणि म्हणून ते कधीही नाश होणार नाही. म्हणून ब्रह्माचा जन्मही झालेला नाही आणि ब्रह्माचा नाशही होणार नाही. मग आता
जो काही जन्म झालेला आहे तो कोणाचा जन्म झालेला आहे, तर निर्मिती झाली आहे जगताची आणि जन्म झाला आहे ईश्वराचा. समजून घ्या. ब्रह्मावर मूळ माया आली आणि ब्रह्माला एकोहम बहुस्याम प्रजायेय असं वाटलं की मी एकाचा अनेक व्हावा असं वाटलं. आता हे आम्ही सगळं जगत सत्य मानतो म्हणून हे कन्सेप्ट शास्त्रांनी मांडलेले आहेत. हे कन्सेप्ट आहेत. कन्सेप्टला मराठीत काय म्हणतात, कोणाला सुचत असेल तर सांगावं. हे कन्सेप्ट आहेत, कल्पना. ह्या कल्पना आहेत. शास्त्रांनी त्या रुजवून दिल्या आहेत. काय शब्द वापरला अजून? संकल्पना. शास्त्रांनी या कल्पना रुजवून दिल्या, मांडल्या. कशासाठी? आम्हाला जग खरं वाटतं म्हणून मांडल्या. आता एकदम जग खोटं आहे असं तर म्हणू शकत नाही, कारण आम्ही जग खरा समजतो म्हणून. संतांना जग अस्तित्वातच झालेलं नाही हा निश्चय आहे संतांचा. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूया अजो नित्यः शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्य माने शरीर. जग निर्माण झालं नाही, अगाजे झालेची नाही त्याची वार्ता पुसीसो काही. त्याच्यामुळे संतांच्या दृष्टीने जगन निर्मिती झालेली नाही, पण आम्हा जीवाच्या दृष्टीने जग निर्माण झालेलं आहे. आम्हाला आमचा देह खरं वाटतं, आम्हाला आमचं घर खरं वाटतं, आम्हाला आमचं गाव खरं वाटतं, आम्हाला आमचं राज्य खरं वाटतं आणि आम्हाला आमचा देश खरा वाटतो. मग जर खरं आहे तर मग ते कशा पद्धतीने झालं असा प्रश्न निर्माण होतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर आता देणं चालू आहे. बरं, नुसतं जग तयार नाही झालं, जीव तयार झाला. जीव कशाला म्हणतात? या पंचभौतिक उपाधीमध्ये मन, प्राण आणि इंद्रिय आहेत त्याला जीव असं म्हणतात. मग आता प्राण कुठून आले आणि कसे आले? म्हणून एतस्मात् जायते, त्या परमात्म्यापासून प्राणशक्ती उत्पन्न होते. त्याच काकांनी जे म्हणजे शंकराचार्यांनी जे स्पष्टीकरण केलं आहे त्याचं काकांनी ओवीबद्ध निरूपण केलं आहे. नामरूपांची उपाधी माया अविद्या संबंधी ब्रह्म गुंते त्या संधी आप प्राणे प्राण आभासे प्राण. 166 नंबर. तुम्हाला एक सांगायला मला अजून आवडेल. अकोल्याच्या डॉक्टर वसुधा देव यांनी मुंडक उपनिषद हे उपलब्ध नसल्यामुळे मुंडक उपनिषद ज्यात असलेल्या डॉक्टर काकांच्या सगळ्या ओव्या ग्रुपवर पाठवलेल्या आहेत. त्याचं ते पीडीएफ जर तुम्ही प्रिंट आउट करून घेतलं तर ज्यांच्याकडे मुंडक उपनिषद विवरण आहे त्यांना ह्या पीडीएफचा उपयोग होईल आणि ह्या सगळ्या डॉक्टर काकांच्या ओव्या ज्यावरून मी घेतो आहे ते त्यांना पाहायला मिळतील. या ओव्या म्हणजे तंतोतंत शांकर भाष्य आहे. तंतोतंत शांकर भाष्य आहे. आणि म्हणून डॉक्टर काकांचा कारवा, भजगोविंदम या ग्रुप्सवर डॉक्टर काकांचं मुंडक उपनिषद डॉक्टर वसुधा देव यांनी मेहनत करून त्याचा पीडीएफ तुम्हाला पाठवलेले आहे. ज्याला हवं त्यांनी प्रिंट आउट करून घ्या. पांडे बहिणींनी स्वतः झिरॉक्स करून मेहनत करून घेतली आणि स्वतः पुरता ते काम करून अभ्यासाला लागल्या. त्यांची प्रकृती अतिशय खराब आहे, त्यांना अतिशय त्रास आहे आणि अशा याच्यात सुद्धा अभ्यासामध्ये त्या तडजोड करत नाही आणि लेखन पाठवल्याशिवाय राहत नाही. रोज तपासण्या आणि अनेकविध त्रास त्यांच्या मागे लागलेले आहेत. डॉक्टरचा ससेमिरा, औषधोपचार, तपासण्या याच्यामधून वेळ काढून त्या सगळं लिहितात आहे. तर ते इतरांच्याही कामी आलं पाहिजे. त्याबरोबर या ओव्या ज्या आहेत त्या बाकीच्यांना कळल्या पाहिजे, ज्या त्यांनी माझ्याकडनं झेरॉक्स करून घेतल्या त्या सगळ्यांना मिळाव्या. म्हणून अकोल्याच्या डॉक्टर सौ वसुधा विनोद देव त्यांनी
मुंडक उपनिषद ओवीबद्ध डॉक्टर काकांचं PDF केलं आहे, ते आपल्याला पाठवलेलं आहे. ज्याला हवं त्यांनी प्रिंट आउट काढून घ्या. नामरूपांची उपाधी माया अविद्या संबंधी ब्रह्म गुंते त्या संधी आभासे प्राण. अक्षर ब्रह्माचं सर्व कारणत्व या ठिकाणी सांगतात आहे. जीव कसा तयार झाला आपला विषय होता. उपाधीमुळे जीव तयार झाला. अविद्येमध्ये चैतन्याचं प्रतिबिंब पडलं. शेवटी आहे त्याचं वर्णन. अविद्येमध्ये चैतन्याचं प्रतिबिंब पडलं आणि मग अविद्योपाधिक असा जीव तयार झाला. मायेमध्ये चैतन्याचं प्रतिबिंब पडलं आणि मायोपाधिक ईश्वर तयार झाला. न कश्चित जायते जीव संभवस्य न विद्यते. जीव ही सुद्धा कल्पना आहे, तशीच ईश्वर ही सुद्धा कल्पना आहे. ईश्वर अस्तित्वात नाही आणि जीव सुद्धा अस्तित्वात नाही. आता तुम्ही सगळेजण का मग शास्त्राच्या दृष्टीने ईश्वर काय आहे तर बघा, थोडं ऐकून घ्या. निर्गुण निराकार जे तत्व त्याला ब्रह्म असं म्हणतात. सगुण निराकार जे तत्व आहे त्याला ईश्वर असं म्हणतात. निर्गुण निराकार ब्रह्म, सगुण आणि निराकार त्याला ईश्वर असं म्हणतात. सगुण आणि साकार यांना देवता असं म्हणतात. या पद्धतीने आपल्याला लक्षात येईल की ईश्वर म्हणजे काय, देवता म्हणजे काय आणि ब्रह्म म्हणजे काय. जोपर्यंत जगत खरं वाटतं, मी आहे हे खरं वाटतं, तोपर्यंत ईश्वर आहे हे खरं मानलं पाहिजे. हा, आणि ज्या दिवशी जीव नावाची गोष्ट म्हणजे मी नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही, त्या दिवशी ईश्वर ब्रह्मरूप झाले हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ब्रह्म गुंते त्या संधी आभासे प्राण. जीवाच्या उपाधीमध्ये चिदाभासाचं प्रतिबिंब उमटल्यानंतर त्या ठिकाणी जीव झाला. त्या जीवाला नामरूपांची उपाधी प्राप्त झाली. रूप आलं की त्याचं नाम आलं. घड्याळ हे रूप आहे, म्हणून चौकोनी किंवा गोल किंवा काटे असलेलं की ज्यालाही आपल्याला वेळ कळते, त्यामुळे त्याला घड्याळ असं म्हणतात. घड्याळ ही जड वस्तू आहे आणि देह ही चेतन वस्तू आहे. जेव्हा तिच्यामध्ये अविद्येचं प्रतिबिंब म्हणजे चिदाभास त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये प्रगटतो, बुद्धीमध्ये प्रकाशतो, त्यावेळेला त्या देहाला नामरूपाची उपाधी प्राप्त होते. त्याला जीव असं म्हणतात. ह्या जीवामध्ये प्राणाचा आभास होतो. प्राण आहेत का हो? मोठा प्रश्न असतो. मोठा प्रश्न असतो. सगळ्यात पहिल्यांदा एम्ब्रिओ तयार होतो, गर्भ. एम्ब्रिओ मध्ये हार्ट तयार झालेलं नाही, अगदी सुरुवातीची अवस्था. इंद्रिय तयार झालेले नाहीत, फक्त एक मांसाचा गोळा आहे. अशा स्थितीतला जो गर्भ, अगदी सुरुवातीच्या अवस्थेतला, ज्याच्यामध्ये फक्त मांसाचा गोळा आहे, डोळे नाही, नाक नाही, कान नाही, हृदय नाही, हात नाही, पाय नाही, किडनीज नाही, लिव्हर नाही, ब्रेन नाही, कुठलंही इंद्रिय आणि अवयव तयार झालेला नाही. असं असताना सुद्धा तो गर्भाचा गोळा वाढतो की नाही वाढत?
त्याच्यामध्ये वाढ होते आहे की नाही. डॉक्टर सोनोग्राफी मध्ये त्याचं वजन सांगतात, गर्भगोळ्याचं वजन किती आहे. हा वाढतो कशामुळे? प्राणामुळे. आता तुम्ही म्हणाल फक्त प्राणामुळे वाढतो का? नाही, 5 महाभूत पण त्याला मदत करतात, पण प्राण आहे म्हणून मदत करतात. जर प्राणच नसते ना तर त्याच्यात वाढच नसती झाली. त्या गर्भगोळ्यामध्ये प्राणच नसते तर वाढ झाली नसती. बाकीची जी वाढ आहे ती 5 महाभूतातून होते, पण प्राणामुळे होते. प्राण आहे. प्राण नसेल तर देहामध्ये, शरीरामध्ये वाढ होत नाही. प्राण गेल्याबरोबर शरीर काय व्हायला लागतं? कुजायला लागतं, सडायला लागतं, नाश व्हायला लागतं. आणि ज्या वेळेला ते वृद्धी होते त्यावेळेला आभासे प्राण, अविद्या मायेचे विकार, केवळ जे नाम मात्र, म्हणून मिथ्या नामाकार, मिथ्या प्राण ही. जगताची जी निर्मिती आहे हा सुद्धा झालेला विकार आहे, मायेमुळे भासलेला विकार आहे. आणि देहाचा झालेला जो बदल आहे हा सुद्धा अविद्येच्या म्हणजे मध्ये झालेला विकार आहे. म्हणून विकार हे परिवर्तन आहे. आणि त्याला वाणीमुळे खरेपण आले. हे बघा हो तलाव आहे, हा बघा हो नदी आहे, हे बघा हो समुद्र आहे. तलाव, नदी आणि समुद्र यामध्ये फरक काय आहे? एका ठिकाणी साचलेलं पाणी आहे त्याला तलाव किंवा सरोवर म्हणूया. तेच पाणी जेव्हा वाहत असतं त्यावेळेला त्याला नदी म्हणूया. आणि तेच पाणी जेव्हा अथांग होतं पण सरोवरातला गोडपणा त्याच्यामध्ये राहत नाही आणि त्यामध्ये लाटा येतात, सरोवरात लाटा येत नाहीत. त्यामध्ये लाटा निर्माण होतात आणि त्याचा चव खारी होते, त्याला समुद्र असं म्हणतात. आता हे सगळे विकार आहेत की नाही? आणि हे सगळे जे विकार आहे हे विकार कशामुळे झाले? परिवर्तनामुळे झाले. या विकारांचं आम्ही वाणीनी काय करतो? खरे खोटे पण सिद्ध करतो. साचलेलं पाणी डबकं, मोठं डबकं त्याला तलाव, त्यापेक्षा मोठ्या साचलेल्या पाण्याला सरोवर, त्यापेक्षा मोठ्या साचलेल्या पाण्याला समुद्र. सध्या आपण साचलेल्याच पाण्याबद्दल बोलूया. आता हे खरेपण आम्ही कशामुळे दिलं? हे वाणीमुळे दिलं. जया वाणीमुळे खरेपण. आणि म्हणून श्रुती म्हणते वाचारंभण आणि अनृत. काकांची ओवी आहे, विकारतेची परिवर्तन जया वाणीमुळे खरेपण, श्रुती बोले वाचारंभण आणि अनृत. आता श्रुतीने कुठे वाचारंभण म्हटलंय? वाचारंभण विकार नामधेयम मृत्तिका इति सत्यम, हे श्रुती वचन आहे. वाचारंभण विकार नामधेयम मृत्तिका इति सत्यम. विकार झाले की ते विकार वाणीनी काय करतात? वेगवेगळे नाम धारण करतात. आणि वेगवेगळे नाम धारण केले की झालं. उदाहरण द्यायचं आहे, मृत्तिका इति सत्यम असं म्हटलं त्यांनी. माता माती आहे, त्या मातीपासून सुगडं झालं, त्या मातीपासून लहान लहानशी सुगडी झाली, त्या मातीपासून माठ झाला, त्या मातीपासून सुरई झाली, त्या मातीपासून रांजण झालं. आता ही जी सगळी बदल झाले आहेत वाचारंभण, हे सगळे वाणीनी काय केले आहे? स्पष्ट केलेले आहे. आणि हे उपाधीमुळे झालेले बदल आहे. अल्पवयाचा जो देह असतो त्याला बाल असं म्हणतात. त्यापेक्षा थोडा वाढला पण तरुण नाही झाला त्याला शिशु असं म्हणतात.
त्यापेक्षा अधिक वाढला की त्याला तरुण असं म्हणतात. त्यापेक्षा पुढे असं झालं की त्याला वयस्क असं म्हणतात. त्यापेक्षा पुढे गेला की त्याला वृद्ध असं म्हणतात. बाल, शिशु, तरुण, वयस्क आणि वृद्ध, वाचारंभ हे एकाच देहाचे नाव. पण देहाच्या एका नावामुळे बदल किती झाले, एवढे बदल झाले. आणि म्हणून ते म्हणतात की निर्विकार ब्रह्माला अविद्या आणि मायेमुळे विकार निर्माण झाले, त्याच्यामध्ये प्राणही तयार झाले आणि वाचारंभणाने त्या प्रकारांचं वर्णनही तयार झालं. आणि आणखीन एक सांगितलं आहे ते म्हणजे अनृतम. अनृत शब्दाचा अर्थ खोट असा होत. सत्यानृते मिथुनी कृत्वा. सत्य आणि अनृत मिथुनी कृत्वा यांचं मैथुन झालं आणि ह्या मैथुनातून जगत निर्माण झालं. सत्यानृते मिथुनी कृत्वा कसं झालं? कसं सांगावं, जरा विचार पडला. आणि सध्या जे उदाहरण मला सुचलं आहे ते त्या अल्प लोकांना कळणार आहे. डीएनए तयार होतात शरीरामध्ये. प्रत्येकाचे डीएनए वेगवेगळे असतात. तर ते असे सर्पाकृती असतात. असे आपण मराठीतले 3 म्हणूया. मराठीतले 3 असे जर काढत राहिलो आपण, तर त्या 3चा मधला भाग इकडनंही काढले 3 आणि इकडनंही काढले 3, तर हा मधला भाग वरचं टोक आणि खालचं टोक एकमेकांना जुळतो. आणि जुळल्यानंतर मग त्यांचं ट्विस्टिंग होतं. ट्विस्टिंग झाल्यानंतर इकडला भाग तिकडे लागतो, तिकडला भाग तिकडे लागतो. असे डीएनए तयार होतात शरीरामध्ये. आता अनृत शब्दाची व्याख्या सांगतोय मी, त्याच्यासाठी हे डीएनए सांगितले. तसं हे जे जगत आहे, या जगताचा डीएनए एकदम वेगळाच आहे. खोटं जगत असताना सुद्धा त्या डीएनए ते खरं वाटतं. आणि त्याच्यामध्ये प्राण भरल्यामुळे त्याबद्दल जे काही सगळं बोलल्या जातं ते वाचारंभण असतं आणि ते अप्रमाण असतं. म्हणजे त्याला काही प्रमाण नाही आहे. बोलणं सगळं मिथ्या आहे. सस्याचे शिंग याच्यावर जर आपण 1 तास प्रत्येकाला 2-2 वाक्य बोलायला दिले तर कोणी म्हणेल की सोन्याचे आहेत, कोणी म्हणेल चांदीचे आहेत, कोणी म्हणेल तांब्याचे आहेत, कुणी म्हणेल लाकडाची शिंग आहे, कुणी म्हणेल शिंग 1 इंच लांब आहे, कोणी म्हणेल शिंग फुटभर लांब आहे. म्हणजे हे सगळं अनृत आहे, सगळं खोटं आहे. पण त्याच्याबरोबर त्याबद्दलचं बोलणं चालूच असतं. म्हणून ते मिथ्या जड रूप जाणं नाशिवंत. आणि त्याच्यामध्ये प्राण असला की आम्हाला हे नाशिवंत आहे असं वाटत नाही. कारण प्राण असेपर्यंत त्यातला नाश लवकर दृष्टिक्षेपाला येत नाही. असतो बर का, नाश असतो, पण लवकर लक्षात येत नाही. एक उदाहरण देतो. मला चष्मा लागला म्हणजे चष्म्याची म्हणजे डोळ्याची दृष्टी क्षीण झाली की नाही. मग डोळ्यामध्ये असलेलं जे प्राणतत्व आहे त्यात काही तर फरक पडला, म्हणून चष्मा लागला ना. दुसरं, डोक्याचे केस पांढरे झाले, हातापायाची ताकद कमी झाली. आता पटेल तुम्हाला त्या ठिकाणी की हे प्राणतत्व आहे. हातापायातली ताकद कमी झाली. ही ताकद कशामुळे कमी झाली? अहो, प्राणांमुळे कमी झाली. आणि म्हणून मिथ्या जड रूप जाण नाशिवंत. प्राण सुद्धा जड आहे, प्राण सुद्धा मिथ्या आहे. आता मिथ्या का म्हणायचं? प्राण घेतो आणि प्राण जातो.
काय म्हणतो आपण? प्राणोत्क्रमण झालं असं म्हणतो. काय म्हणतो? प्राणोत्क्रमण झालं असं म्हणतो. म्हणजे प्राण गेले, उत्क्रमण म्हणजे गेले. जे आले होते तेच गेले की नाही. प्राण घेण्याची जागा सुद्धा ब्रह्मरंध्र म्हणतात. हे इथे त्याला हा वरती टाळूचा भाग आहे. सगळ्यात शेवटी ती टाळू भरते. लहान मुलांच्या टाळूला तेल लावले जातं आणि ते तेल लावून ती टाळू भरते असं म्हणतात. तेल लावल्याने टाळू भरत नसते, पण तो आपला उपनिषदाचा विषय नाही. तिथून प्राण शिरतात, हा उपनिषदाचा विषय. प्राण तिथून शरीरामध्ये प्रवेश करतात आणि संन्यासी जे असतात त्यांना ऊर्ध्वगामी प्राण हवा असतो देह टाकत असताना. त्यामुळे शंखाच्या टोकानी त्या ठिकाणी जर प्राण जात नसेल तर छिद्र केलं जातं आणि प्राणाला बाहेर जाण्याचा रस्ता दाखवला जातो. आपला विषय आहे प्राण ऊर्ध्वगामी आहे. प्राण घेतात, प्राण जातात, म्हणून प्राणाबद्दल बोलणं अप्रमाण आहे. प्राणा प्राण प्राण अपान व्यान उदान समान. प्राणापानो व्यान उदान समान. हा हे पाचही प्राण अप्रमाण आहे, खरे नाहीत. 5 उपप्राण पण आहेत बरं का. देवदत्त, धनंजय हे उपप्राण पण आहेत 5. ते सुद्धा अप्रमाण आहे, ते सुद्धा खरे नाही. तो मिथ्या जड रूप जाण नाशिवंत. प्राण जड आहेत, प्राण मिथ्या आहेत आणि प्राण नाशिवंत आहेत. खूप लोक प्राणायामावर खूप जास्त भर देतात आणि प्राणायाम आपल्या जीवनाचं सर्वे सर्व हा आहे असं समजतात. जे प्राणच नाशवान आहे ते जीवन सर्वे सर्व हा कसं करतील? त्यांना सर्वे सर्व हा पद जर दिलं तर ब्रह्मस्वरूपाला काय म्हणाल तुम्ही? यांना जर सर्वे सर्व म्हटलं तर प्राणाला, म्हणून प्राण मिथ्या आहेत, प्राण जडरूप आहेत, प्राण अनृत आहेत. म्हणून माझे प्राण गेले तरी हरकत. सगळे अनम्यूट आहेत त्यामुळे कोणीच बोलणार नाही, मीच बोलणार, हरकत नाही. आपल्या प्राण जाण्याचं भय वाटू द्यावं का? जे जडरूप आहे, जे मिथ्या आहे, जे नाशिवंत आहे हे मी जाणलेलं आहे. मग प्राण जाताना भीती वाटावी का? तुम्ही जवळ थांबा, तुम्ही जवळ थांबा, तुम्ही जवळ थांबा. एक्सपर्ट 100 डॉक्टर्स आणि 100च नातलग जर समोर राहिले तरीही प्राण गेल्याशिवाय राहत नाही. त्याला कोणीही पकडू शकत नाही. डॉक्टर सुद्धा त्याला पकडू शकत नाही. मग असा अचेतन जड नाशिवंत संस्कार युक्त किंवा शूळ, पण नुसतं प्राण नाही म्हणत, प्राणाबरोबर देह पण लागतो. असा जो आहे तो प्राण अचेतन जड रूप नाशिवंत आहे. दैसा स्वप्नी झाला पुत्र, परी तो मूळता निपुत्र. तो कदा न होई सपुत्र केवळ स्वप्ने. स्वप्नामध्ये जर मूल झालं तर जागृतीमध्ये तो स्वतःला बाप म्हणून घेईल का? स्वप्नामध्ये तो बाप झाला आहे बरोबर, पण जागा झाल्यानंतर सगळीकडे तो पेढे वाटेल का मला मुलगा झाला म्हणून? नाही वाटणार. त्यामुळे प्राणही स्वप्नवत आहेत. आल्यासारखे भासतात, गेल्यासारखे जातात. मग त्या प्राणावर मी विसंबून राहावं का? मग मुलाबाळांना जवळ बसवून घेतात. म्हातारे माणसं पुढे पुढे हळूहळू दुसऱ्याचा हात धरून त्याला पलंगावर बसवून घेतात आणि त्याला पलंगावर बसायची इच्छाच नसते आणि याला हात सोडायची इच्छा नसते की माझ्यापासून कोणी दूर जाऊ नये. म्हाताऱ्या माणसांच्या पलंगावर किंवा जवळ जाऊन बसलं की
की त्यांना फार आनंद होतो. त्यांना वाटतं की वा आपल्यावर किती प्रेम आहे. पण खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर प्राण जाताना कोणीही वाचवू शकत नाही. कितीही जवळ लोक असले तरी प्राण जाणे थांबवू शकत नाही. एवढं सगळं जर आहे तर मग कशाला त्या प्राणाच्या मागे आपलं मन लावायचं. जो जाणारच आहे, कितीही जण आले तरी त्याला थांबवू शकत नाही. मग तो प्राण वाचावा म्हणून तुगमुक तगमुक 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 इतकी तगमग ठेवावी का. होती सारी इंद्रिय आणि मन तैसे विषय पंचायत होती जियापासून मिथ्याती. आता त्याच्यापासून पंचायतन सुद्धा तयार झालं. विषय पंचायत म्हणजे पाचही विषय शब्द स्पर्श रूप रस आणि गंध यांचं एकत्रीकरण जरी झालं तरी जयाचे पासून मिथ्यातीही ही असत शौनका होती नावेक नामरूपे भासती लीन पूर्वगती जाती असत फिरून. शौनका हे नाम आणि रूप फक्त भास आहे. अगदी भास आहे. थोडस पाणी जर कुठे सांडलं तर त्याला डबकं म्हणतात. त्याहून जास्त मोठं पाणी जर असेल जमा झालेलं तर त्याला तलाव म्हणतात. त्यापेक्षा जास्त पाणी जमा झालं असेल तर त्याला सरोवर म्हणतात. त्याही पेक्षा जास्त पाणी जिथे जमा झालाय त्याला समुद्र म्हणतात. आता नाम आणि रूप यांच्यामुळेच अभ्यास झालेला आहे ना. आणि म्हणून त्याच्यामध्ये पुन्हा असतचा शिरकाव व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून भगवंत म्हणतात की प्राण सुद्धा अचेतन जड आहे हे आतमध्ये मनात फिरून असा विश्वास तयार करून घ्यावा लागेल. जल आणि अग्नीचा कारक तो जी असते. ब्रह्मांडा ब्रह्मांडाचे अंतरी विराट या नावांतरी. म्हणून जग, जल, आकाश, वायू, पृथ्वी, अग्नी त्यांचा कारक सुद्धा तोच आहे. राहे ब्रह्मांडाचे अंतरी विराट या नामांतरी. आता हा सगळ्या ब्रह्मांडामध्ये व्यापून राहिला म्हणून याला विराट म्हणतात. आम्हाला विराट रूपच फक्त माहिती आहे पण भगवंताचं हे विराटत्व आम्हाला माहिती नाही. सगळ्या जड चेतनामध्ये तो व्यापून आहे. व्यंकटेश स्तोत्रामध्ये आहे दशांगुली उरला अत्यतिष्ठत दशांगुलम. पुरुष सूक्तामध्ये अत्यतिष्ठत दशांगुलम पुरुषे वेदम सर्वम यद्भूतम यच्च भव्यम तामूर्तस्ते शालो यदन्नेनाति एतावानस्य महिमा तो जायानुष्य पुरुषा पादोस्य विश्वभूतानि त्रिपादस्य अमृतं देवी त्रिपादूर्ध्व उदयित पुरुषा पादोस्य आत्मवत्पुना. असो कसा आहे तो सहस्त्र शीर्षा हा पुरुषाला सहस्त्राक्ष सहस्त्रपात. त्या पुरुषाला सहस्त्र शीर्ष आहेत म्हणजे हजारो शीर्ष आहेत. सहस्त्राक्ष आता सहस्त्र शीर्ष असेल तर 2 सहस्त्र अक्ष म्हणायला पाहिजे होते की नाही. पण तसं नाही. सहस्त्र म्हणजे हजारो. हजार नाही. हजार असतं तर मग 2000 डोळे म्हटलं असतं. हजारो शीर्ष आहे म्हणून हजारो इन काउंट नाही करताय. ते मोजता नाहीये म्हणून सहस्त्र शीर्षा पुरुषा. आणि अशा ब्रह्मांडाच्या आत जो राहतो त्याला विराट असं म्हणतात. तो विराट आहे जणू हिरण्य गर्भ उदरी जन्मा येईल. त्या विराटाच्या पदरी जन्माला कोणाला हिरण्य गर्भ आला.
हिरण्यगर्भ अथवा प्राण, जरी विराटा कारण, तरी तो पुरुषोत्पन्न जाण पुरुष रूप. आकाश वायू सर्व विश्वाला आधार असलेली पृथ्वी जल अग्नी यांचा तोच करता आहे. हे सर्व त्याचे विकार आहे. विकार विराट या नावाने ब्रह्मांड रूप होऊन जणू हिरण्य गर्भापासून निर्माण होतो. हा जो विराट आहे हा हिरण्य गर्भापासून तयार झाला. आणि विराटाला प्राण जरी कारण असला तरी तोही पुरुषाचाच विकार आहे. विराट समजते ना तुम्हाला? जागृती अभिमानी आत्म्याला विश्व असं म्हणतात. मी जागा आहे, प्रत्येकाने स्वतःबद्दल म्हणायचं मी जागा आहे. हा जो जागा असलेला मी याला विश्व असं म्हणतात. मी जागा आहे असं ज्याला वाटतं तो विश्व आहे. आणि सगळे जण जागे आहेत असे सगळ्यांचं जागेपण याला विराट असं म्हणतात. म्हणून आपण म्हणतो अमुक अमुक नेत्याच्या सभेला विराट जाहीर सभा, लगेच अनाउन्समेंट सुरू होते विराट जाहीर सभा. का बरं? सगळे विश्व त्या ठिकाणी एकत्र आहेत. विश्व म्हणजे व्यष्टी अभिमानी आत्मा. समजून घ्या, शास्त्रांचे शब्द नीट समजले तर जमतं. व्यष्टी अभिमानी आत्मा, माझ्यातला जो आत्मा आहे मी म्हणणारा त्याला व्यष्टी अभिमानी आत्मा म्हणतात. हा व्यष्टी अभिमानी आत्मा, हा व्यष्टी अभिमानी आत्मा असे जेव्हा असंख्य असतात तेव्हा त्याला विराट असं म्हणतात. हा विराट हिरण्य गर्भापासून तयार होतो. विश्व, तेजस आणि प्राज्ञ इकडे, विराट, हिरण्यगर्भ आणि अव्याकृत. समष्टी म्हणायचं का मग? समष्टीच आहे. समष्टी विश्वाला विराट असं म्हणतात आणि व्यष्टी अभिमानी आत्म्याला विश्व असं म्हणतात. समष्टी अभिमानी आत्म्याला विराट असं म्हणतात. समष्टीच आहे. आणि हा समष्टी विराट हा हिरण्यगर्भापासून तयार होतो आणि हिरण्यगर्भ अव्याकृतापासून तयार होतो. अशा पद्धतीने या जगाची निर्मिती होते. अव्याकृत म्हणजे काय नेमकं? हा, अव्याकृत म्हणजे नेमकं काय? त्याला आकार नाही, तो कुणीही तयार केलेला नाही. कृत म्हणजे केलेला. कुठल्याही गोष्टीने त्याला आकार दिलेला नाही, तो तसाच आलेला आहे. त्याला अव्याकृत असं म्हणतात. म्हणून तर त्या पुरुषाचं वर्णन चालू आहे. दिव्यो ह्यमूर्त, हा अमूर्त आहे हो. आणि त्याच्यामध्ये मग हे एवढे सगळ्या गोष्टी आहेत. आता पुढचा मंत्र आहे अग्निर्मूर्धा चक्षुषी चंद्र सूर्य, दिशा श्रोत्रे. त्याचे अग्नी हे त्याचं मस्तक आहे, चंद्र सूर्य हे त्याचे डोळे आहेत, दिशा हे त्याचं कान आहेत. असा तो अव्याकृत आहे. कल्पना करा, आपण अशी कल्पना नाही करू शकत. कान नावाचा अवयव वगैरे नाही. दिशा हे त्याचं कान झालं आता, चंद्र सूर्य हे त्याचे डोळे झाले आता. मग आता तो यमूर्त, हा अमूर्त आहे होतो. आता अमूर्ताचं हे वर्णन करण्याचा प्रयत्न करतोय, कारण आपण जग झालं असं मानतोय म्हणून. मग चंद्र सूर्य झाले म्हणावं लागतं. मग चंद्र सूर्य त्याचे डोळे आहे असं म्हणायचं. सगळ्या गोष्टी शब्दाचे कीस काढायचे नाहीत. नाही तर सूर्य तेजपुंज आहे, चंद्र शीतल आहे, मग एक डोळा खूप तेजपुंज आणि एक शीतल असं त्याचं वर्णन नाही. लक्षात ठेवा, तो अव्याकृत आहे. त्याला नाही पाहता येत तुम्हाला, पण त्याला अनुभवता येत आहे ना जगताच्या रूपेने. मग ते कसं आहे? म्हणून अग्नी त्याचं मस्तक कसं आहे, अक्षर पुरुषापासून चराचराच्या उत्पत्तीचा क्रम कसा आहे हे सांगणं चालू आहे. आता अक्षर ब्रह्माचं कारण सांगणं झालं आतापर्यंत. आता ब्रह्माचं विश्वरूप कसं आहे हे सांगणं चालू आहे. आणि हे सांगत असताना मग पुढे चराचर सृष्टीचा
उगम कसा आहे हे सांगणं चालू होत आहे. आणि हे सांगत असताना आपण आता पुढचं सोमवारी बघणार आहोत. उद्या गुरुवार, उद्या भगवद्गीता बघूया आणि सोमवारी पुन्हा आपण चौथ्या मंत्रावर येऊ. आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी. कोणाला काही अडचण असेल तर विचारा बरं. आहे आपल्या दृष्टीने जरूर विचारा. आता सुद्धा विचारू शकता. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण जय श्री